जय हिंद मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चे भूगोलाचे प्रश्न डिस्कस करणार आहोत. तर लेट स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 16. जोड्या लावा. शहर आणि कोणत्या नदीच्या काठावरती ते शहर वसलेलं आहे? तर पॅरिस हे शहर सीन नावाच्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे. जिनेवा हे शहर रोन ह्या रिव्हरच्या काठावरती वसलेलं असून बॉन हे राईन आणि कीव हे निपर नदीच्या काठावरती वसलेले आहे. आता आपण याच्यात व्हॅल्यू एडिशन करूयात. जी रोन नावाची नदी आहे, तर हिचं जे उगम स्थान आहे ते आहे रोन ग्लेशियर, स्वित्झर्लंड. त्यानंतर जी निपर नावाची नदी आहे, हिचं उगम स्थान आहे वैदाई हिल्स, रशिया. वैदाई हिल्स, रशिया. आणि निपर नदी ही कीव मधून तर होतेच, फ्लो होते, त्याचबरोबर ओरछा नावाच्या एका शहरामधून पण फ्लो होते. आणि निपर नदी 3 देशामधून फ्लो होते. तर त्यामध्ये एक येतं रशिया, त्यानंतर येतं युक्रेन आणि बेलारुस. मित्रांनो, हे तीन हे र- यु सॉरी रशिया आणि युक्रेन सध्या खूप न्यूज मध्ये असल्या कारणाने आपल्याला निपर नदीबद्दलची सर्व माहिती असणं आवश्यक आहे. आता तिसरी रिव्हर आहे ती म्हणजे राईन. आता राईन रिव्हर ही युरोपमधली सर्वात महत्वाची नदी आहे. हिचा उगम स्विस आल्प या ठिकाणी झालेला आहे. आणि ही नदी बॉन ह्या सिटी सोबतच ही नदी बेसल ह्या सिटीच्या किनाऱ्या म्हणजे बेसल ही सिटी पण ह्याच नदीच्या किनाऱ्यावरती आहे. मित्रांनो, हे मी का सांगतोय? आपल्याला बॉन कन्व्हेन्शन म्हणून एक आहे. जर हे बॉन कन्व्हेन्शन क्लायमेट चेंज रिलेटेड काम करतं. आणि बेसल कन्व्हेन्शन एक आहे जे की ट्रेड रिलेटेड संदर्भामध्ये काम करतं. त्याच्यामुळे हे दोन्ही पण फार महत्वाचे आहेत. त्यानंतर येतं सीन रिव्हर. तर सीन रिव्हरचा उगम हे इंग्लिश चॅनल या जागेवरती होतो. ओके. आता आपण नेक्स्ट प्रश्न पाहूयात. पुढील विधाने विचारात घ्या. कडपा खडक श्रेणी ही पेनगंगा गोदावरी नदी खोऱ्यात आढळते. बरोबर आहे. धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज मॅंगनीज सापडते. गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो. तर हे तिन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहेत मित्रांनो. ऑप्शन नंबर 4 हे आपला आन्सर आहे. आता इथं आपण पाहूयात कडप्पा खडक. तर कडप्पा खडक हे गाळाचे खडक, ज्याला आपण सेडिमेंटरी रॉक म्हणतो, ह्या प्रकारात कडप्पा खडक पण असतात. आता त्यानंतर पाहूयात आपण गोंडवाना. गोंडवाना खडक हे याच्यामध्ये खूप सारं कार्बन डिपॉझिट असतं. आणि आपल्याला माहिती आहे की कार्बन पासूनच कोळसा म्हणजे कोल बनतो. आणि इंडियामध्ये जवळपास 98% जे कोळसा असतो हे गोंडवाना खडकापासूनच मिळतो. त्यानंतर येतं धारवाड खडक. तर धारवाड खडक हे मेटामॉर्फिस रॉक पासून बनतं. आणि ह्या धारवाड खडकामध्ये लोह खनिज मॅंगनीज त्याचबरोबर गोल्ड आणि कॉपर म्हणजे तांबे पण आपल्याला सापडतं. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. जोड्या लावा. नदी आणि नदीबद्दलची माहिती दिलेली आहे आपल्याला. तर सिंधू नदी तिबेट मधील मानसरोवराजवळून उगम पावते. तापी नदी बेतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतून उगम पावते. नर्मदा नदी मध्य प्रदेशमधील अमरकंटक टेकडीमधून उगम पावते. आणि कावेरी पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वत रांगेतून उगम पावते. मित्रांनो, जर तुम्हाला हवं असेल तर मी पूर्ण ज्या रिव्हर्स आहेत ना, त्या रिव्हर्स बद्दलचे पूर्ण डिटेल व्हिडिओ मी एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो. तुम्हाला हवे असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा.
आणि याचा आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर 4. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 19. जिल्ह्याची लोकसंख्या घनता आणि जिल्हे गुणोत्तर जनगणना 2011 प्रमाणे बरोबर काय आहे हे ते विचारलंय. तर मित्रांनो हा प्रश्न फार टफ आहे, कारण की याच्यामध्ये जी आकडी आहेत ना फार जवळजवळ आहेत. जसं की म्हणजे याचा ऑप्शन बी आणि सी बरोबर आहेत. आता पण तुम्ही ठाण्यामध्ये जर बघताल ना, तर इथं जी घनता आहे ती 886 नसून 1557 आहे. आणि जिथं लिंग गुणोत्तर आहे ना ते 886 आहे, 986 नसून. म्हणजे फार जवळचा ट्रॅप इथे एक्झामिनरनं सेट केलेला आहे. आता औरंगाबादची जी घनता आहे ती बरोबर दिलेली आहे, पण लिंग गुणोत्तर हे 923 आहे, 920 नसून. ओके मित्रांनो, तर आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालील शास्त्रज्ञांनी दिलेल्या इष्टतम लोकसंख्येच्या व्याख्येशी संदर्भात शास्त्रज्ञाच्या जोड्या लावा. तर बॉल्डिंग बॉल्डिंग यांनी बॉल्डिंग यांनी राहणीमानाचा दर्जा उंचावणे अशी डेफिनेशन दिली होती. पुन्हा त्यानंतर अं, जे डाल्टन आहेत, तर डाल्टननं काय सांगितलं होतं मित्रांनो, तर प्रति डोही जास्तीत जास्त उत्पन्न. पुन्हा पीटरसन यांनी सांगितलं होतं की जास्तीत जास्त आर्थिक परताव. आणि कार सँड्रन्स यांनी सांगितलं होतं जास्तीत जास्त समाज कल्याण. अशा ह्या डेफिनेशन त्यांनी दिल्या होत्या. आता जर आपण एकदम सोप्या भाषेत बघितलं तर इष्टतम लोकसंख्या म्हणजे काय, तर हे संतुलन, आपल्याला संतुलन करायचं आहे कोणत्या गोष्टीमध्ये, तर आपण राहतो, आपल्याला राहण्यासाठी आपल्याला लागणारे रिसोर्सेस प्लस आपली जी पॉप्युलेशन आहे ना, लोकसंख्या, तर यांच्यामध्ये जो समतोल राहायचा असतो त्याला ह्या दोन्ही गोष्टीला इष्टतम लोकसंख्या असं म्हणतात बघा. आता पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भातील विधान पहा. तर मित्रांनो हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. तर नेक्स्ट प्रश्न पाहूयात, क्वेश्चन नंबर 22. खालील विधानाचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो, तर याचं दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. तर याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करूयात आपण. भारतामध्ये आताच आपण ओरिसामध्ये 24% कोळसा मिळतो, जो की सेकंड हायेस्ट आहे. आता सेकंड हायेस्ट ओरिसा आहे, तर मग फर्स्ट कोणतं आहे तर झारखंड. झारखंडमध्ये सर्वात जास्त आपल्याला कोळसा मिळतो आणि तो आहे जवळपास अं, जवळपास 24%, सॉरी 24 नाही, जवळपास 29% आहे. ओके, त्याच्यानंतर छत्तीसगड येतं तिसऱ्या नंबरला 17%ला. आता बाकीचे लक्षात ठेवा की वेस्ट बेंगॉल, तर वेस्ट बेंगॉलमध्ये जवळपास 11% आणि मध्य प्रदेशमध्ये 8% आपल्याला कोळसा उत्पादन मिळतं. ओके, तर आता पुढचा प्रश्न पाहूयात. मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे 78 पूर्व रेखावृत्त पूर्वेला आहे ना, याच्यावरून पण आपल्याला लक्षात येऊन जाईल की हे आणि हे म्हणजे ऑप्शन ए हे ऑप्शन बी ला थोडं लागूनच आहे, कारण की ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की ही प्राईम मेरिडियम म्हणून एक लाईन असते जिथे 82.5, सॉरी 82.30 ईस्ट साठी. तर त्याच्या जर ऍक्च्युली ही जी प्राईम मेरिडियम आहे ना, ही मिर्झापूर मधनं जाते. ही गोष्ट एक लक्षात ठेवा, आपल्याला विचारलं जाऊ शकेल. आपण ह्या लॉजिकनं जरी वापरलं की 78 डिग्रीला कोणकोणते येतात, तर आपल्याला याचा आन्सर लक्षात आलं असतं. ओके, म्हणजे एक्झामिनरनं आपल्याला कशी हिंट दिलेली आहे बघा मित्रांनो. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अं, उ- उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना रिकाम जागा म्हणतात. तर मित्रांनो यांना व्यापारी वारे म्हणतात. मित्रांनो, आपण लोकल विंड्स काय आहेत, व्यापारी वारे काय आहेत, पश्चिमी वारे काय आहेत, हे जवळपास 2 वेळेस डिस्कस केलेलं आहे. 2019 मध्ये पण आपल्याला याच्यावरती प्रश्न पाहायला मिळाला होता आणि 2023चा पण. जर तुम्ही ह्या पेपरचे अनालिसिस बघितलं नसेल तर आपल्या चॅनलवरती याची प्लेलिस्ट अवेलेबल आहे. तर नेक्स्ट प्रश्न पाहूयात. आता बघा हा मित्रांनो, हा प्रश्न एकदम कॉमन सेन्सनं कसा सॉल्व्ह करायचा. महाराष्ट्रामध्ये शेत शेतजमिनीच्या विभागामुळे
विभाजनामुळे म्हणजे तुकडीकरणामुळे काय झाले. आता काय म्हणतात बघा, शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते धान्य उत्पादन करू शकत नाही. बरोबर आहे. कारण की आता सपोज एका एका शेतकऱ्याला 1 एकर आधी शेती होती. पण त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याला 2 मुलं झाली. म्हणजे त्याची अर्धा एकर ह्याला गेली, अर्धा एकर दुसऱ्या मुलाला गेली. म्हणजे यांनी काय झालं, याची विभाजनी झाली. आता यांनी काय होणार, धान्य उत्पादन काय होणार, 1 एकर मध्ये जेवढं व्हायचं त्याच्यापेक्षा कमीच होणार ना. पण लोक वाढले त्याच्याकडले, तर स्वतःच्या कुटुंबापुरते धान्य उत्पादन करू शकत नाहीत. म्हणजे हे बरोबर झालं. शेतजमिनीशी पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. बरोबर आहे मित्रांनो. आधुनिक शेती अवजारांच्या आर्थिक दृष्ट्या उपयोग परवडत नाही. नाही परवडणार, कारण की ही जी अवजारे आहेत ना, ती फार महाग असतात, कॉस्टली असतात. शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. बरोबर मित्रांनो. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4, ABCD हे चारही पण स्टेटमेंट बरोबर आहेत. आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 25. सागरी तळ खालील प्रमुख विभागात विभागलेले जातात. त्यांचा योग्य पर्याय निवडा. तर सागरी तळ, तर याचं उत्तर आहे मित्रांनो भूखंड मंच, भूखंड उतार, सागरी डोह आणि खोल सागरी मैदान. ओके, तर ऑप्शन नंबर A, B, E आणि F. आता मित्रांनो याच्यामध्ये अजून कोणकोणत्या विभागात विभागली जातात ते पाहूयात आपण. ती आहे खंडीय उदये, त्यानंतर येतं अथांग मैदान, आणि तिसरं येतं सी माउंट गॉयटस. ओके, तर ह्या बाकीच्या म्हणजे टोटल 7 विभागामध्ये हे विभागल्या जातं. ओके, तर नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. जोड्या लावा. आता चॅम्पियन श्रेणी ही को कोलार रायचूर मध्ये आहे. शिल्पी श्रेणी ही बालाघाट जबलपूर, त्यानंतर रिओलो श्रेणी दिल्ली अलवर, आणि आयर्न ओर श्रेणी ही सिंगभूम बोनाई याच्यामध्ये येतं. आता याच्यात आपण व्हॅल्यू एडिशन करूयात. जे चंपानार आहे ना, चंपानार श्रेणी, तर चंपानार श्रेणी ही आहे वडोदरामध्ये. त्यानंतर लक्षात ठेवा सकोली श्रेणी, सकोली श्रेणी ही जबलपूर, पुन्हा रेवा ही जी आहेत इथे येतं. आणि त्यानंतर लक्षात ठेवा सौसार श्रेणी, सौसार श्रेणी, तर ही येते आपले नागपूर आणि भंडारामध्ये. ओके, तर आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 27. मित्रांनो हा प्रश्न थोडासा टफ आहे, कारण की अशा पूर्ण उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणत्या क्रमाने आहेत हे लक्षात ठेवणं फार कठीण जातं. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आणि आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारची 12 अशी असेल, तर त्याच वेळी अनुक्रमे ग्रीनिज व आंतरराष्ट्रीय वार रेषा या रेखावृत्तावर वेळ काय असते. तर मित्रांनो याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. याच्यामध्ये एकच हिंट आहे, आपण त्या हिंटवरून याचा आन्सर काढू शकतो. बघा आता आपण हे आपलं ग्रीन मेरिडियम आहे असं लक्षात ठेवा. आणि ही नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि ही वेस्ट. एवढं लक्षात ठेवा की जसं जसं आपण वेस्ट कडे जायला लागतो, पूर्वेकडे जसं जसं जातो आपण, तसं तसं काय होतं, एक एक घंटा वाढतो. आणि जसं जसं पश्चिमेकडे जाणार तसं तसं एक एक घंटा कमी होणार. ओके, ही फार महत्वाची ट्रिक आहे ना, आणि आपल्याला याच्यावरती अजून 2 वेळेस प्रश्न बघायला मिळणार आहेत. ओके, तर नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे. तर त्यासाठी भू भूमिखंडाचा विस्तृत भाग, भारताच्या तिन्ही बाजूंनी असलेले समुद्र, आणि 30 ते 40 अक्षांशाच्या पट्ट्या, जेट प्रवाहाचे अस्तित्व, हे तिन्ही पण कारणे याच्यासाठी कारणीभूत आहेत. आता आपण बाकीची कारणे पण बघूयात याच्यामध्ये. जसे की जिथे एक सबट्रॉपिकल जेट स्ट्रीम, त्यानंतर ITCZ हे तर सर्वांनी ऐकलंच असेल. त्यानंतर येतं सोमाली जेट, पुन्हा सोमाली
करंट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ही जी मोसमी वारे आहेत ना, ही सीझनल असतात. म्हणजे काही सीझन मध्येच ही येतात. जसे की आपल्या भारतामध्ये बघा तुम्ही, मान्सून आला असं म्हणतो आपण. मान्सून केव्हा येतो ते सर्वांनाच माहिती आहे. जून पासनं तर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत असतो. ऑक्टोबरच्या नंतर हा परत वापस येतो. आपण पाहिलेलं आहे की परतीची मोसमी वारे काय म्हणतात, हे आपण ऑलरेडी 2018च्या पेपरमध्ये डिस्कस केलेलं आहे. अ, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी मोसमी वारे आहेत ना, तर ती अ, आता आपण बघितलं जून ह्यावेळेस म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर ही वारी समुद्रापासून जमिनीकडे वाहतात आणि हिवाळ्यामध्ये जसे आपण त्याला ज्याला परतीची मोसमी वारे म्हणतो त्याला ती जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, फार महत्वाची आहेत आपल्यासाठी. आता चिनूक वाऱ्याबद्दल आपल्याला विचारलंय मित्रांनो, चिनूक वाऱ्याबद्दल आपण 2017च्या पेपरमध्ये डिस्कस केलेला आहे, 2019च्या पेपरमध्ये, आणि आपण 2023चा जो ऑलरेडी डिस्कस केला त्याच्यामध्ये पण आपल्याला चिनूक बद्दल पाहायला मिळालेलं आहे. ओके, तर बरोबर नाही विचारलंय तर ही जी वारे आहेत ना, ही वारे आल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजूकडून वर चढतात असं नाहीये. आणि हे वारे राईन नदीच्या खोऱ्यातून वाहतात. हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी आणि डी. ओके, आता चिनूक वाऱ्याबद्दल आपण ना थोडस माहिती घेऊयात. मित्रांनो, आपल्याला चिनूक हे नाव ऐकल्या ऐकल्या लक्षात यायला पाहिजे की चिनूक नावाचे हेलिकॉप्टर पण आहेत, ज्याचे जे भारताने USA कडनं मागवले होते. ऍक्च्युली चिनूक ही अ, अमेरिकेमधली एक ट्राईब आहे. त्यांच्या नावावरून हे चिनूक नाव पडलेलं आहे तिथे. आता ही जी चिनूक वारे आहेत ना, यांना स्नो इटर म्हणतात, कारण की ही वारे ना फार असे ड्राय आणि वॉर्म असतात, म्हणजे गरम असतात ही वारे. त्याच्यामुळे काय होतं की ही जशी जशी फ्लो व्हायला लागतात तसे तसं जिथं बर्फ असतो ना, तर तो वितळून जातो. त्याच्यामुळे त्याला स्नो इटर असं म्हणतात. ओके, आता आपण पाहूयात. अच्छा, एक लक्षात ठेवा, ही राईन नदीच्या खोऱ्यातून वाहत नसून ही पॅसिफिक ओशन पासून वाहते. पॅसिफिक ओशन, आणि याची जर लोकेशन बघितलं तर तुम्ही लक्षात ठेवा, नॉर्थ अमेरिका टुवर्ड्स रॉकी माउंटेन रिजन. हे फार महत्वाचे पॉइंट्स आहेत. आपल्याला याचे रॉकी माउंटेन याच्यावरती पण एक 2017 मध्ये प्रश्न विचारलेला आहे की. ओके, तर नेक्स्ट प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या जाती 1952च्या फार पूर्वी नष्ट होणाऱ्या आहेत असे जाहीर करण्यात आले? तर याचा उत्तर आहे आशियातील चित्ता. ओके, तर आता बाकीचे ऑप्शन आपण पाहूयात की आता जी वाळवंटातील कोल्हा आहे ना, त्याला आयुसीएन आपल्याला माहित असेल. आयुसीएन एक बॉडी आहे जी कोणती प्राणी कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे याच्याबद्दल आपल्याला सांगतं. तर अकॉर्डिंग टू आयुसीएन, वाळवंटातील कोल्हा हे किमान चिंता या कॅटेगरीत येतात. किमान चिंता म्हणजे त्याला लिस्ट कन्सर्न असं पण म्हणतो आपण. त्यानंतर आशियातील हत्ती. आयुसीनच्या आयुसीएनच्या मते आ- आशियातील हत्ती ही धोक्याच्या कॅटेगरीमध्ये आहेत बघा. आणि ही जी हत्ती आहेत ना, आशियातील हत्ती, ही उष्ण कटिबंधीय सदाहरित जंगलामध्ये आपल्याला आढळून येतात. आता गंगेतील डॉल्फिन याला अजून ना सुसू नावाने ओळखलं जातं, कारण की तो ज्यावेळेस पोहतो ना त्यावेळेस ते सुसू करून नाव असा आवाज काढतो, त्याच्यामुळे त्याचं नाव सुसू आहे. तर हा पण डॉल्फिन धोक्याच्या कॅटेगरीत आहे बघा, आयुसीएनच्या मते. अम, आपल्याला ही डॉल्फिन आहेत ना, ही दोन जागेवर पाहायला मिळते. एक तर नदीच्या एकदम खाली डीप नदीमध्ये आपल्याला ही पाहायला मिळते, किंवा जिथं नद्यांचा संगम होतो ना, तिथे आपल्याला ही डॉल्फिन पाहायला मिळते. आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात. वसतिस्थान नष्ट होणे
खालीलपैकी कोणत्या उपग्रहामुळे होऊ शकते? तर याचं उत्तर आहे निवर्णीकरण, दलदलीचे पुनःप्रापण आणि जमिनीच्या वापरात होणारे बदल. तर ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. उदरनिर्वाह शेती. ऍक्च्युली उदरनिर्वाह शेतीचं मुख्य ही जी शेती होती ना, ह्या शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर होत नाही. ओके, त्याच्यामुळे याला वस्तीस्थान नष्ट याच्या कॅटेगरीत आपण टाकू नाही शकत. आता पुढचा प्रश्न जोड्या लावा. मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, त्याच्यामुळे आपण पुढचा प्रश्न पाहूया. जोड्या लावा. ध्वनी ओके, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण बाकीचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. थँक्स फॉर वॉचिंग.